काय चल चल अगं चल. आणि अगं मला हे पटलेलंच नाहीये. अगं एरवी गेलो नसतो आपण, पण आता आपल्याकडे पर्याय नाहीये. अगं पण आपण आपलंच घर का सोडून जायचं आई? आता हे घर आपलं राहणार नाहीये, त्यामुळे आपल्याला इथून जावं लागणार आहे. चल. ॲक्च्युली माझ्या माहेरी चाललोय आम्ही. काळजी घे. दादा दादा प्लीज जाऊ नकोस तू. खूप गरज आहे रे मला तुझी. लहानपणापासून चांगलं वाईट आपण सगळे एकत्र बघितले. तर नेहमी म्हणत आलो की जरा जरा मोठा विचार करायचा. पण मीच या लहान लहान गोष्टी कशा काय विसर एवढी मोठी चूक करून बस. त्याला मी आत्ताही म्हणतो की मी सगळं ठीक करीन यार, पण तूच नसता तर मी. दादा प्लीज प्लीज दादा, खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. मला तुझं तेव्हाच ऐकायला होतं. एक घर घाण नको ठेवायला होतं. प्लीज प्लीज माफ कर ना मला. वहिनी अदिती, वहिनी तुम्ही प्लीज मला माफ करा ना. तू नको सॉरी म्हणू काका. आता नाही रडायचं आकाश. आता नाही रडायचं. अरे चूक तुझी नाहीच आहे, चूक माझी आहे. तुला या परिस्थितीत मी एकट्याला सोडून जात होतो. अरे घाबरलो होतो रे, पण नाही. आता तुला कधी मी एकटं सोडून जाणार नाही. आणि जे करायचंय ना ते तू नाही, आपण करायचं. सॉरी भाऊजी, सॉरी. माहित नाही कसलं वारं शिरलं होतं डोक्यात माझ्या आणि तुम्हाला सोडून निघून जायचा विचार केला. माफ करा भाऊजी प्लीज. नाही नाही तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका. तुम्ही सगळे घर सोडून जात नाही येत नाही हेच बास आहे. माझ्या जीवात परत जीव आला बहिणी. आता सगळं ठीक होऊन जाईल. आम्ही बँकेतून आलोय. नोटीस मिळाली असेलच तुम्हाला. हो सर. ते कोण कोण कशाला? आज आम्ही इथल्या वस्तूंची चाचपणी करणार आहोत. सगळ्यांची किंमत ठरवली जाईल. मी हात जोडते. इथे असं काही करू नका ना प्लीज. आमचं राहतं घर आहे हो. मॅडम प्लीज, आम्ही फक्त आमचं काम करतोय. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. चला.
थांबा. येस. हे घ्या कोर्टाची स्टे ऑर्डर आहे. तुम्ही जी काही फालतूगिरी करताय ना त्याच्यावर मी स्टे आणलाय. आकाश साहेबांच्या घरातल्या एकाही वस्तूवर मला प्राइस टॅग नकोय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे जे काही स्टिकर्स लावलेत ना तुम्ही ते काढून टाकायचे प्लीज. हां त्याचीच ऑर्डर आहे ही. या वाचा. एक हप्ता भरल्याने तात्पुरतं काम थांबवण्याची ऑर्डर आहे. मग थांबवताय ना. ठीक आहे. आय एम सॉरी आकाश साहेब. कामानिमित्त जरा मुंबई बाहेर गेलो होतो मी म्हणून यायला उशीर झाला. पण हे सगळं ऑलरेडी पेपर्समध्ये आलं होतं आणि तिथूनच मला कळलं म्हणून ताबडतोब आलं. जर आधी कळलं असतं ना तर ह्या लोकांना इथपर्यंत पोचूही दिलं नसतं मी. पण मला काही कळत नाहीये. तू हप्ता भरला म्हणजे? अहो भरून टाकला मी एक हप्ता. निदान 1 महिना मुदत तरी वाढवून मिळाली आपल्याला. आणि हे काय आहे आकाश साहेब, अहो तुम्ही मित्र मित्र म्हणता ना मला. तुमच्यावर एवढा मोठा प्रसंग आलाय आणि तुम्ही या मित्राला एक साधा फोन करूनही कळवलं नाही. फोन जाऊ दे, एक मेसेज करून तरी सांगायचं ना. सॉरी ते. थँक्यू यार. नाही तू एवढी मोठी रक्कम आय एम शुअर तुझ्याकरता पण खूप कठीण केलं अहो नाही 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 तसं काही नाहीये. मी जास्त काहीही केलेलं नाहीये. हा 2-4 FDs मोडाव्या लागल्या मला फक्त. त्याच्यात झालंय काम. की तू माझ्यासाठी तुझ्या FDs मोडल्यास? थँक्यू व्हेरी मच. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. काय बोलताय तुम्ही आकाश साहेब? नाही लकी. अहो तुम्ही माझ्याशी उपकाराची भाषा करताय. नाही प्लीज. लकी ह्या वेळेला माझ्या जवळच्या माणसांनी पण मला पाठ दाखवली. तेव्हा तू धावून आलास माझ्याकरता माझ्या मदतीसाठी. आय प्रॉमिस मी तुझे पैसे लवकरात लवकर परत करेन. हो 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 मला माहिती आहे आकाश साहेब. अहो ओळखतो मी तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही माझे हे सगळे पैसे लवकरात लवकर परत करा, नाहीतर तुम्हाला झोपही लागणार नाही. आणि तुम्हाला झोप लागावी म्हणून मी ते पैसे घेईन. पण आता बासा, आता जास्त लाजवू नका मला प्लीज. आकाश ह्यांची ओळख. सॉरी. हे आई नमस्कार. सॉरी काकू नमस्कार करतो. असू दे सुखी भाऊ. मी लकी, आकाश सरांचा मित्र. पण आजपासून तुम्ही मला तुमचा 4था मुलगाच समजा. मग आईच म्हण की देवासारखा धावून आलास. अहो नाही आई प्लीज हात जोडू नका तुम्ही. माझं इथे येणं महत्वाचं होतं आकाश सरांसाठी. आणि हो तुम्ही सगळ्यांनी आता अजिबात टेन्शन घेऊ नका.
आता मी आलोय ना, आता सगळं ठीक होणार आहे. बरं आकाश सर, जरा येता का बाजूला? थोडं प्रायव्हेटली बोलायचं होतं. हो काही प्लॅन्स डिस्कस करायचे आहेत म्हणून. हां, आई मी मग दादा आपण आलोच. ऐक ये. या इथे. देवा परमेश्वरा, तूच धावून आलास बाबा. हे सध्या आवाज येतो का रे? अरे हा ड्रामा चालू असणार. सवाल मग काय? भाईने एंट्री मारले ना. काय रे, काय चाललंय आतमध्ये? सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय. त्यांचा विश्वास बसलाय आता. कडक. काही खुश होणार आता. हे सध्या दे. हे घ्या तुमचे गिफ्ट. थँक्यू. आणि लकी भाईंना पण थँक्यू सांगा आमच्याकडून. बस काय, पैसे मिळाले ना, चला आता फॅमिलीला घेऊन शॉपिंगला निघा. चला. भाभी आपला लकी भाईचं का डोकं सॉलिड चालतं ना. हा ना. आपण समजलं आकाश ठाकूरला भिकेला आणून सोडणार, हा ना. पण तो आपल्या लकी भाईने काय सॉलिड गुगळी टाकली यार. आणि आपण साहेब होणार. हा चांदी, चांदी. काय बोलतो साहेब. आकाश सर, ज्याने तुम्हाला जमीन विकली त्याचं नाव काय म्हणाला? गायतोंडे. धनंजय गायतो. धनंजय गायतोंडे. आकाश साहेब, मला 2 मिनिटं द्या. हॅलो, म्हात्रे साहेब, नमस्कार. हो, लकी बोलतोय. कसे आहात तुम्ही? ग्रेट ग्रेट. हो हो, मी पण ठीक. म्हात्रे साहेब, एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. काही नाही, एका माणसाच्या काही डिटेल्स काढायचे होते. हां, त्याच्या काही डिटेल्स आणि लोकेशन याची माहिती हवी होती. हो, मी मेसेज पाठवला तुम्हाला. हो. नाही नाही नाही, तसं काहीच झालेलं नाही आहे. खरं तर एका मित्राची मदत करतोय. जरा डिफिकल्ट सिच्युएशन. हो हो, चालेल ना, होल्ड करतो मी. हां, काय म्हणताय? दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू सो मच म्हात्रे साहेब. हो, तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मी चेक करतो. म्हात्रे साहेब, मला माहिती होतं की माझं काम फक्त तुम्हीच करू शकता. हो, नक्कीच. लवकरच येऊन भेटतो मी तुम्हाला. येस, अँड थँक्स अगेन. बाय. आकाश साहेब, तुमचा गायतोंडे सापडला. हे काय? या लोकेशनवर लपून बसलाय तो. नक्की, पण तू हे कसं काय? भास्कर दादा, आहेत आपले काही कॉन्टॅक्ट आणि ते अशा वेळेला कामाला येतात. नाही, दॅट्स ग्रेट. दादा, मी आताच पोलिसांना कॉल करतो. ते पण शोधतात ना त्यांना. नाही नाही नाही, नको. पोलिसांना आता फोन करू नका. का? सर, पोलिसांना जर तुम्हाला मदत करायची असती ना, तर या आधीच केली असती त्यांनी. हे सगळं जर मला सापडू शकतं तर त्यांना काय कठीण आहे, पण त्यांनी नाही केलं. हे त्यांना तुमची रेप्युटेशन माहिती आहे, तरीही ही माणसं तुमच्या दारात येऊन उभी येतात. याचा अर्थ या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही, पण मग आता काय करायचं आपण? आता काय? आता आपण स्वतः जायचं आणि याला शोधून काढायचं. अगदी बरोबर बोललास. आकाश, चल निघूया. नाही 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 दादा, तुम्ही आता येऊ नका. पण का? गैरसमज करून घेऊ नका दादा. पण अहो, आत्ताची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात बाबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि बाबांनंतर घरातले मोठे तुम्ही आहात. घरात एवढं टेन्शन सुरू असताना कोणीतरी जबाबदार व्यक्ती घरात नको का? आणि घरचे सगळेच टेन्शनमध्ये येतो. वहिनी सुद्धा टेन्शनमध्ये आहे, आई टेन्शनमध्ये, लहान मुलं सुद्धा टेन्शनमध्ये येतो.
आणि जसे तुम्ही सरांचे भाऊ आहात तसे माझेही आहात ना, त्यामुळे भावाच्या नात्याने सांगतोय. या परिस्थितीत तुम्ही जर त्यांच्या बरोबर थांबलात ना तर त्यांना सुद्धा आधार वाटेल. ठीक आहे, पटतंय मला तुझं बोलणं. आकाश, तुम्ही दोघे जा आणि काळजी घ्या मला. दादा आता तुम्ही काळजीच करू नका. आता मी बघतो तुमचं घर तुमच्यापासून कोण हिरावून घेतं ते. चल ये तुला काळजी कर. बाबा, अरे तू थांबलेस बाळा? म्हणजे काय? तुम्हाला प्रॉमिस केलं तर अशी कशी सोडून जाईन मी? बाबा, कसं वाटतंय तुम्हाला आता? थोडी थोडी गुंगी आहे. हो हो हो, त्याचा परिणाम राहतो थोडा. मिसेस ठाकूर, ही औषधांची लिस्ट. यामध्ये काही औषधं आणि इंजेक्शन्स आहेत, ती तुम्हाला आणावी लागतील. ओके, मी आणते. हो, पण लगेच घेऊन या. खरं म्हणजे मिस्टर ठाकूरांना मी हे सांगितलं होतं आणायला, पण कदाचित राहून गेलं असेल. अरे म्हणजे आकाश आलं नाही अजून? नाही नाही बाबा, ते आताच येऊन गेले. आपल्या जमिनीचं काम सुरू झालं ना, म्हणून जावं लागलं त्यांना. अरे वा. झालं सुरू. हो, म्हणूनच आता जरा बिझी पण झालेत ते. चला, टेन्शन गेलं, टेन्शन. सर, तुम्हाला एक गुड न्यूज देतो. उद्या तुम्ही घरी जाऊ शकता. थँक्यू थँक्यू डॉक्टर, थँक्यू. बस आता आणखी काही नको. कधी एकदा नातवंडांचं तोंड बघतो असं झालं मला. टेक केअर. बापरे, बाबांना घरी नेल्यावर ते घर आपलं तरी असेल का?